मी प्रवीण पगार ॲज अ फार्मासिस्ट. आज आपण इथे बघणार आहोत, की आपली जी हेल्थ आहे, की आज आज आपल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये खूप सारे आजाराचं प्रमाण हे वाढत चालले आहे आणि त्या क्युअर करणं, कंट्रोल करणं यासाठी बरेचसे मेडिसिन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. कुठलं ॲलोपॅथी आहे, आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे. इतर खूप सारे मेडिसिन आपल्या मार्केटमध्ये आहेत, ज्यापासून आपला जो आजार आहे आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. पण काही वेळेस असं होतं, की आजार आपला खूप क्रोनिक असतो. आपल्याला आजार एकापेक्षा जास्त असतात. त्यामुळे त्यांना कंट्रोल आणि क्युअर करणं इम्पॉसिबल होतं मोस्ट ऑफ केसेसमध्ये. तर आपल्याला हे जे मेडिसिन आहे तुम्ही बघत आहात स्क्रीनवर, हे जे मेडिसिन आहे हे एक ॲक्टिव्ह प्लांट बेस्ड स्टेम सेल आहे. स्टेम सेल म्हणजे काय? स्टेम सेल म्हणजे एक अशी सेल असते ज्यापासून आपला जन्म झाला असतो. आपण जेव्हा जन्माला येतो, जी नाळ असते त्याला आपण अँबिलिकल कॉर्ड म्हणतो. त्या नाळ्यामध्ये स्टेम सेल असतात, ज्या की ह्युमनच्या स्टेम सेल असतात. बाळांना फ्युचरमध्ये कुठला पण आजार होत असेल, त्यासाठी आपण ती नाळ असतो ती प्रिझर्व्ह करतो. प्रिझर्व्ह करण्याची जी कॉस्ट असते ती 6,00,000+ असते आणि जेव्हा आपण वापरतो तेव्हा पण तिची जी काय असते ती खूप कॉस्टली असते. त्यामुळे आपण कसं आहे, जी नाळ असते त्याला प्रिझर्व्ह करत नाही आणि भविष्यामध्ये जी कुठली बिमारी असते त्याला आपण ॲलोपॅथी देऊन ट्रीट करायचा प्रयत्न करत असतो. पण काही वेळा आपण ॲलोपॅथीमध्ये सक्सेस होतो, जो क्रोनिक बिमारी असेल, तर काही वेळेस आपण त्याच्यामध्ये खूप दिवस सफर करत असतो. जे की आपल्या शरीरातील जे पेशी असतात त्यांच्यावरती काम करतं. म्हणजे आता हे स्टेम सेल असतात आणि स्टेम सेलपासून आपल्या शरीरातले ज्या विविध पेशी असतात त्यामध्ये फक्त हे जे स्टेम सेल आहे हे फक्त प्लांट बेस्ड स्टेम सेल आहे आणि आपलं जे स्टेम सेल असतं ते ह्युमन असतात. पण प्लांट बेस्ड स्टेम सेलवर 22 वर्ष रिसर्च झाल्यानंतर हे आपल्या जेव्हा बॅडीला मॅच केलं तर 80% मॅच झालेलं आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातील ज्या सेल्स रिलेटेड ज्या कुठल्या बिमारी असतात रक्त रिलेटेड सेल्स रिलेटेड त्यांना आपण कंट्रोल आणि क्युअर करतो मुळापासून. तर आपण बघू शकतो, की आजार कशा प्रकारे आजार का एंटर होतात? कारण की आपली इम्युन सिस्टम वीक असते किंवा आपण जे फास्ट फूड खातोय, जंक फूड खातोय किंवा आपण ज्या प्रमाणात रोज जेवण करतोय, त्या प्रमाणात आपल्या शरीराला ज्या गोष्टी भेटत नाही डेली लाईफमध्ये, ह्यामुळे आपली इम्युन सिस्टम वीक होत जाते. त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स एंटर होतात. आता फ्री रॅडिकल्स म्हणजे काय? फ्री रॅडिकल्स म्हणजे एक अनस्टेबल मॉलिक्यूल असतो, की आपल्या स्टेबल मॉलिक्युल्सला डॅमेज करायचं काम करतो. आणि तुम्हाला माहिती आहे आपली जी ह्युमन बॉडी आहे ती एका कडपासून बनली, जसं की मॉलिक्यूलपासून बनलेली आहे. मॉलिक्यूलपासून सेल्स बनते, सेल्सपासून टिश्यू बनतात, टिश्यूपासून ऑर्गन होतो. आणि जो कुठली बिमारी आहे आपल्या शरीरावरती आपल्या मॉलिक्युल्सला अनस्टेबल करते, म्हणजे फ्री रॅडिकल्सद्वारे आपल्या शरीरामध्ये ती एंटर होते आणि डेवलपासून आपल्या शरीराला डॅमेज करायचा प्रयत्न करते. पण असं काही कंडिशन राहतं, आपली जी इम्युन सिस्टम आहे ती स्ट्रॉंग असते. जे काही फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरामध्ये एंटर होतात त्यांना ती किल करायचं काम करते, त्यांना आपल्या शरीरात पसरू द्यायचं काम करत आहे. पण एखादा आपली इम्युन सिस्टम आता वीक होत चालली आहे, त्यामुळे ते आता आपल्या शरीरामध्ये एंटर झाले असं खूप दिवसापासून. जसे आपली इम्युन सिस्टम वीक होत जाते तसं जसं आपला आजार आहे तो वाढत जातो. आणि जेव्हा तुमचा मॉलिक्युल्स अपनॉर्मल होतो तेव्हा तुमची जे मॉलिक्युल्स असतात सेल्समधले त्या अपनॉर्मल होतात. जेव्हा तुमची सेल्स पूर्णतः अपनॉर्मल होती तेव्हा तुमचा टिश्यू अपनॉर्मल होतो आणि जेव्हा तुमचा टिश्यू पूर्णतः डॅमेज होतो तेव्हा तुमचा ऑर्गन डॅमेज होतो. आणि ऑर्गन जेव्हा 70% डॅमेज होतो तेव्हा तुम्हाला जर कुठलीही बिमारी आहे ती डिटेक्ट होती. पण डेवलपासून खूप दिवसापासून तुम्हाला आजार चालला असतो, पण ते आपल्याला माहीत नसतं. आणि आपण जे कुठली ॲलोपॅथी घेतोय किंवा जे कुठलं मेडिसिन घेतोय ते आपण आपल्याच ठराविक आजारासाठी घेतोय. त्यामुळे काय होतं, हे फक्त आपला जो आजार आहे याच्यावरती काम केलं जातं. पण आपल्याला जो आजार झाला हे मुळावरती होतो, म्हणजे आपला आजार जो होतो ना ते आपल्या शरीराच्या कणापासून आपल्याला डॅमेज करायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यापासून आपण जे मेडिसिन घेतो हे आपल्या आजारावरती घेतोय. मेडिसिन काय होतं, आपले जे सेन्सेशन असतात ते फक्त कमी होतात. आपल्याला जे फील जाणवत होतं ते कमी होतं. आपल्या शरीरामध्ये आपली शरीराची रोगप्रतिकारशक्ती वापरली जाते. जे काही अँटिबायोटिक देतात ते आपल्या शरीर फाईट करतात. जे काही फ्री रॅडिकल्स असतात त्यांच्यासोबत ते फाईट करायचं काम करतात. त्यामुळे कसं होतं, जेव्हा तुम्ही रेस्टिंग मोडमध्ये जाता तेव्हा तुमची बॉडी स्वतःला रिपेअर करण्याचं काम करते. पण जेव्हा एखाद्या ऑर्गन 70% डॅमेज झाला, सिव्हिअर लेवलची बिमारी झाली, इम्युन सिस्टम वीक होती त्या कंडिशनमध्ये, तेव्हा तुमची बॉडीला खूप रेग्युलर प्रमाणामध्ये जे कुठलं न्यूट्रिशन पाहिजे असतं, जे कुठलं सप्लिमेंट पाहिजे ते व्यवस्थित भेटत नाही. आणि हे जे प्रोडक्ट असतात प्लांट बेस्ड स्टेम सेल याच्यामध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत आणि पूर्णतः लॅब टेस्टेड आहे, याच्यावरती पूर्ण रिसर्च झाला आहे. आणि हे 14 कंट्रीमध्ये अप्रूव्हल आहे, जसं की हलाल, इंडिया, स्विस कंट्री फ्लोअर. याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत हे पूर्णतः आउट ऑफ इंडियाचे आहेत आणि जिथे जी गोष्ट पिकत असते तिथूनच हे घेतलेले आहे. याच्यामध्ये जे सुपर अँटीऑक्सिडंट, अँटीटॉक्सिक आणि प्लांट बेस्ड स्टेम सेलचे काही फ्रुट्स आहेत. ते माल्टोमिस्टिकाचे जर तुम्ही वैशिष्ट्य बघितले त्यामध्ये मला असं दिसेल, की ते जे ग्रीन ॲपल आहे, ग्रीन ॲपल आपल्याकडे पण आहे, तिकडे पण आहे, पण स्वित्झर्लंड जिथे जी गोष्ट उगते तिथे ती खूप ऑक्सिडेटिव्ह असते. आता त्याची जी खासियत आहे, जेव्हा तुम्ही त्या कट करता ॲपलला तर ते स्वतःला हील करायचं काम करतात. विदिन द 15 डेज स्वतःला हील करून घेतात. आणि त्याचबरोबर त्याची जी सडण्याची प्रोसेस आहे त्याला सडण्यासाठी कमीत कमी 9 ते 12 वेळ. तर ज्या ठिकाणी आता आपल्या इकडचा ॲपल आपण कंपेअर केला तर त्या ॲपलला सडण्यासाठी पहिले फक्त 2-3 मिनिटं खूप झाले, कारण की लगेच लहान पडतो आणि स्वतः निघत नाही. तर त्या ॲपलला आपण घेतलं आणि ते ॲपल
जे स्वित्झर्लंडचं ॲपल ग्रीन ॲपल माणूस इन्व्हेस्टिंग आपण त्यांना म्हणतोय, तर आपण जर सेवन करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे कुठलं डॅमेज झालं असते, आपले ऑर्गन असो, आपले सेल्स असो, प्रत्येक ऑर्गनचे सेल्स असो, त्यांना हील करायचं काम करतं. आणि जे सोलार व्हिटीज आहे हे आपल्या स्किनच्या सेल्स असतात. आपले जे सेल्स असतात त्यांची जी एज आहे, वयानुसार आपली जी सेल्युलर थिकनेस आहे याच्यामध्ये जी ड्युरेशन असतो रिलायब असते 80 ते 120 दिवसाची. पण वय वाढत झालं असतं, इम्युनिटी वीक होते, त्यामुळे जे आणि 120 दिवस जगायचे ते लवकरच रिजनेट होतात आणि डे राहतात. तर त्याला बूस्ट केलं जातं. म्हणजे तुमचा जो कुठला आजार आहे ह्याला मुळापासून आपण ट्रीट करतोय. आणि खूप सारे आजार असल्यामुळे तुम्ही जे ॲलोपॅथी घेताय किंवा आयुर्वेदा घेताय किंवा होमिओपॅथी घेताय, ही ठराविक तुम्ही आजारासाठी एक अलग अलग मेडिसिन घेताय, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काही असे मेडिसिन असतात त्याचा विपरीत परिणाम होतो, साईड इफेक्ट होतात. आणि ह्या साईड इफेक्ट आपल्या दुसऱ्या आजार क्रिएट करण्यासाठी आपल्याला बळी पाडतात. तर हे जे मेडिसिन आहे ना, तुम्हाला एकच मेडिसिन आहे तुमच्या पूर्ण सेल्युलर हेल्थला रिपेअर करतं. त्याचबरोबर तुमची जी कुठलं ऑर्गन डॅमेज झाले आहेत त्यांना रिपेअर करतं. हे 6 प्रकारे तुमच्या शरीरामध्ये काम करतं. जसं की सेल्सवरती काम करतं, जे की आपल्या जे सेल्सची आपली जी लाईफ आहे वयानुसार आपल्या जे सेल्स वृद्ध होत चालले आपलं वय, किंवा आपण बिमारी खूप दिवसांपासून बिमारीला फेस करत आहोत, त्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये जी सिंगल इनटेक ही वीक होत झाली, हिची लाईफही कमी होत झाली. तर त्या काय करतं, एक रिज्युनेट करायचं काम होतं. म्हणजे 80 ते 120 दिवस जी सेल जगणार आहे ती फक्त 80 दिवस किंवा त्याच्यापेक्षा कमी दिवस जगत आहे, तर त्यांना रिज्युनेट करतं. म्हणजे जी सेल डेड होणार त्यांना एक 15-20 दिवस फॉरवलं जातं. त्यामुळे कसं आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग राहते, आपली जी बिमारी होताना लवकर ती होत नाही. त्याचबरोबर आपण एजेड वाढायला लागतो, त्याच्यामध्ये आपलं रिप्लेस होते. आपल्या पोरांमध्ये ज्या सेल्स डॅमेज झाल्या त्यांना रिपेअर करायचं काम करते. ज्या सेल्स सिक झाल्यात, सिक्स तयार होतात, कारण विकनेस असल्यामुळे किंवा कुठला आजार असल्यामुळे जिथून सेल्स बनतात त्या पीकवर त्या सिक बनतात. त्या सिक झाल्या त्यांना रिस्टोर करायचं काम करतात. आणि ते चांगल्या सेल्स आहेत त्यांना मल्टिप्लाय करायचं काम करतात. पूर्ण बॉडीतली त्या सेल्स असतात, जे ब्लड असतात त्या पूर्णतः त्यांना क्लीन करायचं काम करतात. त्याचबरोबर जे डिकवरपासून तुमच्या शरीरामध्ये जे काही फ्री रॅडिकल असतात त्यांना बाहेर टाकायचं काम करतात. कारण की फ्री रॅडिकलपासून आपल्या शरीरामध्ये विविध बिमाऱ्या होत असतात. आणि डे 1पासून जेव्हा तुम्ही सेवन करतात त्या दिवसापासून तुमच्या शरीरामध्ये एक मिराकलच रिझल्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातं. जसं की तुमची ज्या बिमारीसाठी तुम्ही मेडिसिन बाय करताय तो वेळ बिमारी सोडून त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या शरीरामध्ये जी कुठली बिमारी होत आहे, जी कुठली नॉर्मल प्रमाणात झाली आहे, जे कुठले साईड इफेक्ट झाले त्या सगळ्यांना हे करायचं काम करतं, ते सगळ्यांना भरून काढायचं काम करतं. फॉर एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही तुमच्या स्किनवरती रॅशेस पडले आहेत, डोळा चष्मा लागला आहे, पिंपल्स आले, किंवा तुम्हाला एनर्जी विकनेस असं वाटत आहे, एनर्जी नाही विकनेस वाटत आहे, त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक त्याचबरोबर तुमचे जे हेअरफॉल नॅचरली हेअरफॉल होत असतील त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक मिराकलस रिझल्ट तुम्हाला मिळेल. तर खूप सारे मेडिसिन घेण्यापेक्षा तुम्ही हे जर सेवन केलं तर तुम्हाला विदाऊट साईड इफेक्ट तुमची जी लाईफ आहे ती पण बूस्ट होते, तुमची पूर्ण सेल्युलर हेल्थ बूस्ट होते. आणि याच्यामधले जे 40 इन्ग्रेडियंट आहे, जसं की तुम्ही बघू शकता मानूस डोमेस्टिका सोलार व्हिटीज ॲसिड चेरिस्टक. आता याच्यामधले जे इन्ग्रेडियंट आहेत हे डिफरंट इन्ग्रेडियंट आहेत. जसे की मी सगळ्या इन्ग्रेडियंटची तुम्हाला इथं युजेस दाखवतो आणि ते इन्ग्रेडियंट कशा प्रकारे दिसतो हे पण दाखवतो. पूर्णतः लॅब टेस्टेड आहे. तुम्ही बघू शकता की मानूस डोमेस्टिका त्याचं वैशिष्ट्य काय आहे. सोलार व्हिटीज, सुला चेरी एक्स्ट्रॅक्ट, ॲस्टाझिंटिन, लिओटीन, रिझोट्रॉन, अल्फा लिपोइक ॲसिड, ग्लुटाथिओन, रोझी हिप एक्स्ट्रॅक्ट, जियाझिंटिन, बेकबेरी एक्स्ट्रॅक्ट, ब्लॅक कोजी, क्रॅनबेरी एक्स्ट्रॅक्ट, विटा कॅरोटीन असे 14+ इन्ग्रेडियंट आपल्या ह्या प्रोडक्टमध्ये आहेत. त्यामुळे तुमच्या कसं शरीराला रॅडिकलपासून फ्री ठेवायचं काम करतात, तुमच्या शरीरातील सेल्सला नीट रिपेअर करायचं काम करतात, तुमच्या पूर्ण शरीरातील ब्लडला क्लीन ठेवतात. त्याचबरोबर तुम्हाला असलेला आजार यांना सुद्धा क्युअर करतात. सीचं घेण्याचं जे ड्युरेशन असतं हे एक आपल्या शरीरावर हेल्थवर डिपेंड असतं. आणि आपल्या शरीराची जी लाईफ आहे, सेलची लाईफ आहे, सेल ज्या बनतात त्या 80 ते 120 त्यामुळे कसं तर आपली पूर्ण ब्लड सर्क्युलेशन काउंट व्हायला 40 ते 50 दिवस लागत असतात. त्यामुळे आपण जे मेडिसिन कंटिन्यू 2 महिने घेतलं तर आपण जी नॉर्मल बिमारी असते त्यापासून आपण ठीक होतो. पण क्रोनिक लेवलची जी बिमारी असते त्यासाठी आपल्याला कमीत कमी 4 ते 6 महिने मेडिसिन घ्यावं लागतं. पण डे 1पासून तुमच्या शरीरामध्ये मिराकलस रिझल्ट तुम्हाला प्रोव्हाइड होतो. जी कुठली बिमारी आहे ती अर्धी होत पूर्णतः नाहीशी होते. आणि हे काय 1-2 बिमारीसाठी नाही, 176 बिमाऱ्या ज्या की आपण ब्लड सॅम्पल देऊन डिटेक्ट करू शकतो. त्या कुठल्या हार्मोनच्या असतील, जसं की क्वाडर कॅन्सर असतो, पॅरिस ब्रेस्ट स्ट्रोक असो, पेन असो, ते तुम्हाला आपण स्क्रीनवर दाखवतो. ह्या सगळ्या ज्या बिमाऱ्या आहेत ह्या स्क्रीनवर दाखवतो. तुम्हाला स्क्रीनवरचे दिसत आहे, या सगळ्याच बिमारीला हे रिव्हर्स करायचं काम करतं. त्यामुळे कसं आहे, तुम्ही हे मेडिसिन एका नक्की ट्राय करा आणि तुमच्या शरीरामध्ये एक मिराकलच रिझल्ट तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर तुमच्या शरीराची पूर्ण डिफिशियन्सी भरून काढता येते. म्हणजे आपण ऑर्गनला ठीक करतोच करतो, त्याचबरोबर साईड इफेक्ट झाले त्यांना पण भरून काढतो. पूर्ण ऑर्गनच्या लाईफला इन्क्रीज करायचं काम करतो. त्याचबरोबर तुमची सेल्युलर हेल्थ ठीक करतो, इम्युन सिस्टम ठीक करतो.
आणि एकच मेडिसिन आहे ही जी कुठल्या प्रकारचं साईड इफेक्ट देत नाही आणि पूर्ण शरीरातील जी डिफिशियन्सी असते मिनरल्स, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स या सगळ्यांना भरून काढायचं एक जर मेडिसिन काम करत असेल तर ती आपल्यासाठी खूप बेनिफिट्स आहे. आणि ह्याच मेडिसिनबद्दल तुम्हाला अजून काय डाऊट असतील तर तुम्ही मॅसेजद्वारे आम्हाला मेसेज करू शकता. त्याचबरोबर खाली जे नंबर दिला आहे त्याद्वारे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मेडिसिन बाय करण्यासाठी. अजून काही क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता आणि चॅनल सबस्क्राईब करायसाठी विसरू नका, लाईक करायसाठी विसरू नका. थँक्यू सो मच.